साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी. प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्री शेळकेंसह शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन. मोताळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन, मका, मूग, उडीद, तूर इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून शासनाने तात्काळ पंचनामा व झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन शेळके यांच्यासह शेतकऱ्यांनी आज 3 सप्टेंबरला मोताळ्याच्या तहसीलदारांना दिले आहे. मोताळा तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील 3 दिवसापासून सातत्याने संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सर्व शेतीमालाचं नुकसान झालेलं आहे, पिकांचं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे. शासन म्हणते की ई पीक पाहणी करून मग तुम्ही ते नुकसानी त्या ठिकाणी नोंदवा, परंतु दुर्दैवाने अनेक वेळा ही ई पीक पाहणीचं ज्यावेळी साईटवर अपलोड करायचा असतो फोटो, त्यावेळी साईट बंद असते. आणि पीक विम्याच्या संदर्भातही हीच वारंवार अडचण आली की ती साईट बऱ्याच वेळा ही बंद राहिली. हे जर पाहिलं तर आमचं या ठिकाणी माननीय तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी निवेदन देतोय की ई पीक पाहणीच्या संदर्भामध्ये आदेश देत असताना त्यांनी प्रशासनालाच ते आदेश द्यावेत. शेतकरी हा अजूनही आजही बऱ्याच शेतांमध्ये गुडघावर पाणी आहे. शेतकरी जाऊ शकत नाही शेतात. ते पीक पाहणीचं त्या ठिकाणी अहवाल कुठून सादर करणार आहे, कुठून त्या ठिकाणी अपलोड करणार आहे. त्याच्यामुळे शासनाने आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून, आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातूनच ती पीक पाहणी करावी, नुकसानीचे सर्वे करावे आणि तातडीने हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी.